डी गडगे सर आणि त्यांच्या बरोबरीने रॉकस्टार प्रवीण गायकर, मी स्वतः रोशन पाटील आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। पंच आदईचे आमचे सत्यवान काकडे सर, सँडी पालकर सर केवाले, सुनील तांडेल सर बेलवली, ही त्रिमूर्ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि त्याचबरोबरीने खरं तर सानिया डीजे, नितीन प्रेम यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल। आई एकविरा इव्हेंट, खरं तर या चॅनलबद्दल मी सातत्याने चर्चा करत असो, कारण अल्पावधीमध्ये मेहनतीच्या जोरावरती प्रसिद्धी मिळवणारं हे चॅनल, संदेशी शेळके यांची संपूर्ण टीम ऑन स्क्रीन आपण पाहताय। खरं तर या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य नेवाली आकाश शेठ कातारा, खरं तर अष्टविनायक ढाब्याचे ओनर आहेत। ऑथेंटिक फूड तुम्हाला अष्टविनायक ढाब्यामध्ये नक्की मिळेल आणि आवर्जून भेट द्या त्या हॉटेलला। आणि खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी त्यांचं राहिलं। चला लवकरात लवकर पहिली सलामीवीर जोडी मैदानाकडे दाखल करा। सकाळचं सत्र आहे, पंच मैदानामध्ये जातील। सँडी पालकर सर लेट पण थेट मैदानामध्ये उतरतात आणि त्यांच्या बरोबरीने सुनील तांडेल सर ऑफिशियल पंच असतील, तिसरे पंच असतील या ठिकाणी सत्यवानजी काकडे। मॅचला सुरुवात होईल। आजच्या दिवसातील पहिला मोठा सामना असेल मोरबी विपक्ष वळवली, या दोन टीममध्ये ही लढत पाहायला मिळेल। या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी आपण पाहिला खरं तर 26 नोव्हेंबर हा दिवस देखील आपल्यासाठी फार महत्त्वाचा होता आणि या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली। शहीद झालेल्या जवानांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ हा संघ सुपर 10 मध्ये क्वालिफाय झाला। त्यांच्या बरोबरीने 10 सरकार JKC दुंद्रे हा संघ देखील सुपर 10 मध्ये क्वालिफाय झाला। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला 27 नोव्हेंबर प्रणय 11 सहारा शिवकर हा संघ क्वालिफाय झाला सुपर 10 ला आणि त्यांच्या बरोबरीने स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान मोरबे हा संघ देखील सुपर 10 मध्ये क्वालिफाय झाला। सन्माननीय वल्लभगावचे उद्योजक अमन एंटरप्राइजेस आदरणीय श्री प्रभाकर शेठ पाटील वल्लभ अर्थात PK शेठ पाटील वल्लभ यांचं इथे आगमन झालेलं आहे। या व व्यासपीठावर आमदार चषक क्रिकेट स्पर्धा 2025 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे। चला बोलूया आमचे नामांकित क्रिकेट समालोचक कर्नाला विभागाचा बुलंद आवाज रोशन पाटील तारा यांच्याकडे आपण बोलूया। धन्यवाद। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा, प्रकल्पग्रस्तांचे शेतकऱ्यांचे भूमिपुत्रांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या स्पर्धेकडे मी जातोय। चला सलामीवीर जोडी मैदानाकडे लवकर पाठवा। विनंती राहील या ठिकाणी सारंग 11 वलवडी संघाच्या कॅप्टनला ओपनिंग पेयर मैदानाकडे पाठवा। सलामीचे खेळाडू सुरई संघ देखील वेळेवरती पोहोचलाय, त्याच्याबरोबरने खेळणारा संघ नेवालीपाडा। खरं तर या संघांचं विशेष कौतुक, ठाणे जिल्ह्यातून मात्र दूरचा प्रवास करत मात्र या स्पर्धेमध्ये अगदी वेळेवरती पोहोचत असताना आयोजकांना विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनापासून मी या ठिकाणी कौतुक करेल, त्यांना शुभेच्छा देईल पुढच्या मॅचसाठी। परंतु पहिला सामना रोशन मुरबी संघाचं देखील मनापासून आभार, कारण तोही वेळेवर उपस्थित झालाय। वलवली संघ देखील उपस्थित झालाय, कारण काही ठिकाणी आपण पाहतो की लोक म्हणतात की मुरबी संघ लेट होतो, पण मुरबी संघ वेळेचा देखील महत्त्व देतो आणि तो वेळेवर उपस्थित झालाय। प्रवीण खरं तर त्यांचंही विशेष कौतुक करावं लागेल, कारण आज त्यांना 2 स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचं आहे। इथे मान्यवरांचं आगमन होत आहे। अमन एंटरप्राइजेस आदरणीय श्री प्रभाकर शेठ पाटील वल्लभ आणि त्यांच्या समवेत पाले बुद्रुक येथील एकच नाद बैलगाडा शर्यत शिवसेनेचे पदाधिकारी आदरणीय प्रकाश शेठ म्हात्रे साहेब पाले बुद्रुक यांचं व्यासपीठावर आगमन आपलं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही इथे सरचे स्वागत करत आहोत। क्या बात आहे। एवन जोडी खरं तर आपण पाहता ऑन स्क्रीन प्रभाकर शेठ म्हटलं की क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, अमन ब्रिगेडचे सर्वे सर्वा आणि दमदार पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख राहिली। मॅचला सुरुवात होईल। पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय फिरकीचा खरं तर जादूगार संकेत पाटील आणि त्यांच्या समोर स्ट्राईक एंडला फलंदाज असेल सुयोग म्हात्रे आणि त्यांच्या बरोबरीने रत्नदीप चौधरी। सलामीवीर 2 यंगस्टर। लेट्स प्ले डाबाला सुरुवात झाली, पंचांचा ग्रीन सिग्नल मिळालाय। पहिला बॉल आजच्या दिवसातला तुम्हाला डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळेल। खरं तर आपण पाहिला डोंगर कुशीच्या अगदी डोंगर कुशीमध्ये बसलेले हे क्रीडांगण, सकाळचं सत्र आल्हाददायक असं वातावरण आणि त्याचबरोबरीने आता पहिला सामना रंगताना आपण पाहता मुरबी विपक्ष एका बाजूला आदई वल्लभ परिसरातील हा खरं तर संघ आहे सारंग 11 वलवडी हा संघ तुम्ही मैदानामध्ये पाहताय। पहिल्या दिवसामध्ये खरं तर वल्लभ संघ देखील सुपर 10 मध्ये क्वालिफाय झालाय। प्रभाकर शेठ यांचा हा संघ बघा, एकच रिव्ह्यू आहे तुम्हाला प्रत्येक इनिंगला, एक रिव्ह्यू असेल।
वाईड आणि बीमरसाठी तो तुम्हाला रिव्ह्यू त्या ठिकाणी यूज करायचा आहे. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू दिला जाईल. पहिला बॉल फुल लेंथ आहे, थोडासा ॲडजस्टेबल. लास्ट मोमेंटला मात्र फक्त दिशा दिली, स्टिअर केला बॉलला आणि पहिली सिंगल घेत असताना सुयोग मात्रेला आपण पाहिलं. अकाउंट ओपन झालं मैदानाच्या आतमध्ये. सारंग 11 वरवडी संघाचं 1 धाव स्कोर कार्डवरती आहे. गोवर्धन शेठ पालेकर आमच्या मंचावरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरं तर वलवली संघाचे बिग सपोर्टर. हा खरं तर मैदानाचा संपूर्ण वॅगन व्हील तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने काम आता सध्या करताय. संदेश तुमचंही करतं कौतुक करावं लागेल. आता कॉम्पिटिशन वाढेल लाईव्ह क्षेत्रामध्ये जर तुम्ही असं काम करत राहाल. फुल लेन बॉल ऑन साइडला दे घुमा के स्लॉट मध्ये टाकला आणि पाठवलाय लॉंगॉनच्या बाहेर सिक्सर प्लॉट मध्ये. षटकार. फटका आजच्या दिवसातील उत्तुंग असा षटकार रत्नदीप चौधरीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एकाच फ्रेम मध्ये 2 उत्तम दर्जाचे खेळाडू. संकेत पाटील खरं तर आपण पाहिलं मोरबी या ग्रामीण संघातून त्याने सुरुवात केली आहे. आज तागायत आपण जर पाहिला भारतभर हा खेळाडू त्या ठिकाणी भ्रमंती करताना पाहायला मिळाला आणि त्याच्या बरोबरीने येणारा काळ खऱ्या अर्थानं असेल रत्नदीप चौधरी या खेळाडूचा. नो डाऊट एक उत्तम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे रत्नदीप चौधरी. 8 धावा स्कोर कार्डवरती आहेत. फुल लेंथ आहे, पायात टाकला बॉल सुयोगसाठी. ऑन साईडला प्लेसमेंट आपण पाहताय. बरोबर मिड विकेट क्षेत्राकडे खेळले. 1 धाव आणखीन ॲड होईल बॅटिंग करत असताना सारंग 11 वळवडी संघाच्या खात्यामध्ये. खरं तर वळवडी संघासाठी हा मैदान जर आपण पाहिलं तर होम ग्राउंड आहे असंही म्हणायला हरकत नाही आहे. कारण या परिसरामध्ये पहिल्यांदा हे क्रीडांगण तयार होतं. क्या बात आहे. खरं तर आपण पाहता 6 या ठिकाणी शीतकपाट ज्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणू. आणि इथे बघा व्हेरिएशन. क्या बात आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. कटर टाकला, दांडी उद्ध्वस्त केली, पहिला धक्का दिला बॅटिंग करताना वळवली संघाला. खेळाडू बाद झालाय रत्नदीप चौधरी. बॅक टू द डगआउट. टोटल 6 फ्रीज आहेत. एखादा नवीन प्रेक्षक किंवा मान्यवर खेळाडू आला की तो अचंबित होईल. पहिल्यांदा असं काहीतरी चित्र आपण पाहता एखाद्या स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थानं शोरूम लावला आणि ज्यामध्ये एक रेफ्रिजरेटर आदरणीय पी.के. शेठ यांच्या माध्यमातून प्रभाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यांचं मी मनापासून आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करेन. सन्माननीय अमन एंटरप्राइजेस सन्माननीय श्री प्रभाकर शेठ पाटील यांच्या वलप यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी एक रेफ्रिजरेटर इथे पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. दानशूर दाते देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे अशी एक खरं तर म्हण आहे. आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय प्रभाकर शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक फ्रीज खरं तर पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतोय. पुढचा बॉल मुकेश आलेत, सिनियर खेळाडू या संघाचे. त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. थोडे फंबल झाले परंतु बॅकअपला आहेत खेळाडू. त्यामुळे एकच रन या बॉलवरती मिळेल. एका रनच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये एक षटकार पाहिला रत्नदीपच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये संकेतच्या खात्यामध्ये एक विकेट जाताना पाहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सारंग 11 वळवली संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 10 धावा. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10. आमचा हा VIP डाईज. मंचावरती आसनस्थ असणारे सर्व आमचे मान्यवर ज्या स्पर्धे या ठिकाणी आपण पाहतो स्पर्धेचे प्रणेते राजेश शेठ कातारा आणि संपूर्ण अतिथी मान्यवर त्यांना आपण सध्या ऑनस्क्रीन पाहत आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येताना आपण पाहत आहे. खरं तर या संघाचा आणखीन एक उभरता सितारा यंगस्टर विघ्नेश पाटील, लेफ्ट आर्म सीमर, एक उत्तम दर्जाचा लेदर खेळाडू आहे. आणि त्याचबरोबरीने आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांमध्ये मेडन षटक टाकणारे हे खेळाडू आहेत. संकेत पाटीलचा स्पेल तुम्हाला आजही आठवतोय. खरं तर शिरडोनच्या मैदानावरती
बंटी पेंडारीला त्याने 6 बॉल डॉट टाकले ते पॉवर प्लेमध्ये, अविश्वसनीय कामगिरी होती. आणि त्यानंतर विघ्नेशही मी कौतुक करेल, तो देखील एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. त्याच्याही माध्यमातून अनेक वेळा मेडन षटकं पाहिली, पण तो समोर आता तगडा संघ आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय मुकेश शिलेटकर, एक्सपिरियन्स खेळाडू, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला, फिंगर रोल केले, पंचांचा इशारा वाईड बॉल. बघा अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं त्या ठिकाणी. आय थिंक रिव्ह्यूचा वापर करत आहेत की नाही हे पाहायचं आहे. एक रिव्ह्यू असेल प्रत्येक इनिंगला, प्रत्येक टीमला, वाईड बॉल आणि नो बॉलसाठी, बीमरसाठी. तो रिव्ह्यू तुम्ही कधी वापरू शकताय. 10 सेकंदाचा तुम्हाला कालावधी असेल आणि का तर आय सीचा हा रूलच आहे, तुम्हाला 10 सेकंदाच्या आतमध्ये त्या ठिकाणी रिव्ह्यूसाठी कॉल द्यावा लागतो. आणि इथे आपण पाहताय रिव्ह्यू घेतलेला नाही आहे, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय कायम असेल. वाईड बॉलचा इशारा, एक गडी बाद, 11 ट्रिपल बन असं करत स्कोर कार्ड सध्या तुम्ही धावफलकावरती पाहताय. मुकेश शेलेटकर अनुभवी खेळाडू, या संघाचा कॅप्टन. स्ट्राईक एंडला आले, फक्त दिशा दिली, अपलिफ्टचा प्रयत्न होता परंतु फटका फसलाय, गती कमी होती बॉलमध्ये. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललेत मुकेश शेलेटकर. सॉफ्ट डिसमिसल. सिलेक्शन चांगलं होतं परंतु फटक्यामध्ये ताकद कमी होती. त्याच वेळेला आपण पाहिला गोलंदाजाच्या चेंडूमध्ये गतीही कमी होती, त्याचा फायदा झाला मुरबी संघाला. अनुभवी खेळाडू, कॅप्टन दी डिपार्ट असे म्हणायला हरकत नाही. मुकेश शेलेटकर मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर 4थ्या क्रमांकावरती चाललाय मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश चौधरी हा खेळाडू. ऋषिकेश इन ॲट नंबर 4, DJ SDC यांचे बंधुराज, एक उत्तम DJ ऑपरेटर. परंतु आज आमच्या समवेत खरं आपण पाहत आहे टेनिस बॉल क्रिकेटमधले एक नामांकित DJ ऑपरेटर नितीन, यांचं देखील कौतुक करायला लागेल. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहताय आतापर्यंत 2 खेळाडू बाद 11. ही जोडी फार महत्त्वाची राहील. सुयोग मात्रे, यंगस्टर, प्रभावित केलं त्याने मागील 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे त्याचंही कौतुक व्हायला हवं. काल PPLच्या स्पर्धेमध्ये पनवेल प्रीमियर लीगमध्ये काय बॅटिंग केली ऋषीने. अफलातून 10 बॉल 40 धावांचं योगदान, 400च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली होती ऋषीने. हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. विघ्नेश पाटीलचं हे षटक, YCC हर्षल 11 जयदुर्गा मुरबी या संघासाठी. फुल लेंथ आहे. याही वेळेला आपण पाहिला स्क्वेअर कटचा प्रयत्न आहे, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळले, बॉल मात्र चाललाय दणदण करत सीमा पार, चौकार. कमालीचं हँड अँड कॉर्डिनेशन, क्या बात आहे. काय फटका खेळलाय. मेरिटनुसार फटकेबाजी कशी करायची ही ऋषिकेशला माहिती आहे आणि बॉलच्या मेरिटनुसारच खेळला तो. पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका सजवला, ज्या ठिकाणी इनफिल्डला क्लिअर करत असताना सेकंड पॉवर प्लेमध्ये या 4 धाबा आल्या. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धाबा धावफलकावरती 2 गडी बाद 15 धाबा, 15 लॉस ऑफ 2 विकेट्स, 1.2 चेंडूचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत 15 धाबा या धावफलकावरती आहे. मान्यवरांचं आगमन होत आहे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी, ज्यांच्या वतीने फ्रीज रेफ्रिजरेटर पुरस्कृत करण्यात आलेला आहे. विनोद शेठ चौधरी वलवली यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 15 धावा स्कोर कार्डमध्ये विघ्नेशचं हे षटक, क्या बात आहे. हार्ड लेंथमध्ये हा बॉल टाकलाय, कोणत्याही प्रकारचा चेंडू आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाहीये. बटन पाठच्या मधून वेगाने बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. अप्रतिम, सरप्राइझिंग डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. अचंबित केलं ऋषिकेशला, ज्या गतीने हा बॉल टाकला होता मैदानामध्ये विघ्नेश पाटीलने. लेदर खेळाडू, त्याची बॉलिंग ॲक्शन बघा किती क्लीन आहे, अप्रतिम. खरं तर आपण पाहिला हॅम ॲक्शन बॉल तो डिलिव्हर करतोय, उंची जास्त आहे त्याची, त्याचा फायदा त्याला होतो आणि गती तितकीच चांगली त्याच्याकडे आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना टॉस केला बॉलला, टर्न विथ बाउन्स, पुढे टाकला होता बॉल, आदळलेला आपटलेला हा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी विघ्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी त्या ठिकाणी होताना पण पाहताय. अँगल बनवला डाव्या हाताचा खेळाडू, भरपूर बॉल स्विंग केला, आउट स्विंगचा वापर करत असताना इथे आपण पाहिलं अजून एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 15 धावा. आमचे छोटे करत प्रेक्षक सध्या ऑनस्क्रीन राजेश शेठ यांच्यासोबत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. विनोद शेठ चौधरी साहेबांचं आगमन. हा फटका फसला फॉलो थ्रू मध्ये, कॉटन बोल्ड, क्या बात आहे. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन मात्र हा झेल टिपलाय आणि इथे मात्र आणखीन एक धक्का दिलाय. वलवली संघाला खेळाडू बाद झालाय ऋषिकेश चौधरी. बॅक टू द डगआउट.
रेफ्रिजरेटर पुरस्कृत ज्यांनी केलेलं आहे ते विनोद शेठ चौधरी, आमचे ऑर्गनायझर प्रदीप पाटील. क्रिकेटचा आनंद घेत असताना सर्व मान्यवरांचं स्वागत आपण करूया. खरं तर महागुरू मंचावरती असलं की आम्हाला टेन्शन कमी असतं, कारण एखाद्या कंपनीचा HR त्याला मात्र सर्व त्यांच्या स्टाफचं डेजिग्नेशन माहिती असतं. असिस्टंट कोण आहे, त्यानंतर मेकॅनिक कोण आहे, सर्व. तसं या परिसरामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे सर्व मान्यवर मंडळी, त्यांचं पद काय याची उत्तमभूत माहिती त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांचं खरं तर मनापासून मी कौतुक करेन आणि चांगलं योगदान त्यांचं राहिलं अनेक स्पर्धांमध्ये, वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये. सेकंड ओव्हरला इथे मात्र समाप्ती झालेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 3 गडी बाद, फक्त आणि फक्त 15 धावा. कमबॅक ऑन स्क्रीन आपण समीरला पाहता. सॅम स्टायलिश खेळाडू मुरबीचा, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या चेहऱ्यावरचं ते स्मित हास्य सध्या आपण पाहत आहे. नक्कीच सॅम गेल्यानंतर पुन्हा एकदा मागे जाऊन बघा, हा व्हिडिओ चांगला व्हायरल होईल. आणि त्याचा जोडीदार बघा, तो देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. सारंग 11 म्हटलं की आठवण होते आम्हाला खतर बोरदुल नगरचे सामाजिक कार्यकर्ते, सुप्रसिद्ध उद्योजक शरद शेठ पाटील यांचा देखील मी आवाजाचा उल्लेख करील. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि एका बाजूला नरेश शेठ पाटील, पाटलांचा बोलबाला, फुल लेंथ बॉल आहे आणि इथे मात्र आतली कडा घेत बॉल चला शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, स्क्वेअर लेग मधून माफी असावी. त्या ठिकाणी सॅम पुढे आलेत बॉल उचलण्यासाठी आणि 1 रन त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना सारंग 11 वळवली संघाला टार्गेट बनवावं लागेल. त्या ठिकाणी संकेतनं म्हटलं होतं पहिल्या सत्रामध्ये आम्ही टॉस जिंकला, त्यामुळे फिल्डिंग करू, थोडासा बॉडीला करतर त्या ठिकाणी स्ट्रेच होईल, चांगल्या पद्धतीचा व्यायाम होईल आणि त्यानंतर आमचा परफॉर्मन्स चांगला होईल. परंतु आज आपण जर पाहिलं डे नाईट क्रिकेट होतोय, सातत्याने 365 दिवस क्रिकेट आहे. प्रत्येक खेळाडू तयार असतो एखाद्या मैदानावरती संघर्ष करण्यासाठी. मिड विकेटला खेळत असताना पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहिला फक्त सिंगल आली. संकेतची फिरकी गोलंदाजी आणि त्याच्यासमोर मात्र आता धावा बनवणं तितकं सोपं नाही आहे. त्यामुळे इथे संयम दाखवावं लागेल. आणखीन 2 षटकं बाकी आहेत. किमान 55-60च्या आसपास जर का पोहोचला त्या ठिकाणी सारंग 11 वळवली संघ, तरी या संघासाठी धावा नक्कीच किफायतशीर राहतील, कारण बॉलिंग अटॅक चांगला आहे त्या ठिकाणी सारंग 11 वळवली संघाकडे. सुयोग मात्रे सलामीवीर स्विचिटचा प्रयत्न होता, उलटा पलटा खेळण्याचा प्रयत्न केला विशाल चंद्रनकर, त्याच्याबरोबर एक हार्ट हिटर विध्वंसक खेळाडू मधल्या फलीतला. 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 3 गडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तब्बल 10, मागच्या ओव्हरमध्ये 5. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केलेल्या संकेत पाटीलने. ऑन स्क्रीन आमचे सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहता आयोजक आकाश शेठ असतील, आमचे गोवर्धन शेठ असतील, आमचे मस्कर साहेब मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना आपण त्यांनाही पाहत आहे. सकाळचं सत्र आहे त्यामुळे ड्यू फॅक्टर तितकं नाही आहे, कमी झालं आहे अपेक्षेपेक्षा. इथे गुडघा टेकत पिकअप शॉट, क्या बात आहे, स्लॉग हिट केलाय, प्रॉपर मिडल झाला बॉल सुयोगच्या बॅटला आणि इथे मात्र आलाय गगनचुंबी असा दमदार षटकार. वॅगन तुम्ही पाहताय याकरता सामन्याचा अगदी रेड लाईन आहे ती षटकार जो मिड विकेटला क्लिअर करताना पाहायला मिळाला, चौकार माफी असावी. आणि त्यानंतर येलो लाईन 2 षटकार पाहिले आपण आतापर्यंत या इनिंगमध्ये. सिंगल डबल देखील पाहायला मिळाल्या. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल ती म्हणजे आतापर्यंत 3 गडी बाद, 23 धावा, 23वर 3 असंही म्हणायला हरकत नाही आहे. सुयोग जो सलामीला आला तो अजूनही मैदानामध्ये उभा. मी मगाशी म्हटलं थोडा संयम दाखवला तर मात्र तुम्हाला आक्रमण देखील करता येईल, या मॅचमध्ये धावाही बनवता येतील. आणि 55-60 जे प्रेडिक्ट केलं होतं मुकेशने आपल्या बाईट्समध्ये जेव्हा टॉस झाला होता, टॉस गमल्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली होती, त्याने सांगितलं तर 55-60च्या आसपास आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि इथे असं म्हटलं जाईल केल्याने होते आधी केलेचं पाहिजे, अजूनही वेळ गेली नाही, प्रयत्न करावे लागतील मैदानामध्ये फलंदाजांना. 2.4 चेंडूचा खेळ संपला आहे. 3 गडी बाद, 23 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल, क्या बात आहे, स्विंग अँड मिस, जबरदस्त हा बॉल टाकला. कटर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. लेग ब्रेक, अफलातून गोलंदाजी, फिरकीचा जादूगार, व्हेरिएशन पुन्हा एकदा दाखवत असताना संकेत पाटील.
फ्लाईट दिली बॉलला, आतमध्ये टाकला, बाहेर काढला. विकेट किपर विकीलाही बीट करत असताना हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट, निर्धाव चेंडू. अजून एक बॉल बाकी आहे या षटकातला. 23वा धाव फलकावरती आहेत. संकेतचा सेकंड स्पेल. पहिल्या स्पेलमध्ये 10 धावा देताना दिल्या होत्या आणि आता या स्पेलमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या. शेवटचा निर्णायक चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने. बॉल तयार, बाहेर टाकला आणि इथे आपण पाहता अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉलचा इशारा. आमचे व्हायब्रेटर अंपायर त्या ठिकाणी सँडी पालकर सर यांचा इशारा पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाबा धाव फलकावरती 3 गडी बाद 24 धाबा. 24 लॉस ऑफ 3 विकेट्स. तिसरं षटक मार्गस्थ असताना शेवटचा निर्णायक चेंडू या ओव्हरमधला असेल. सुयोगसाठी टाकलाय, पुन्हा एकदा कटर वापरला. याही वेळेला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सारंग 11 वडोली संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे 3 गडी बाद 24. चला पाण्याची पूर्तता करायची आहे मैदानामध्ये. आपण यानंतर लढत असणार आहे जयदुर्गा सुरई विपक्ष हनुमान नेवालीपाडा क्रिकेट संघ. तुमचं आगमन झालेलं आहे, परंतु लगेचच तुम्ही नाणेफेकीसाठी आमच्या टॉस कक्षमध्ये संपर्क साधावं, कारण या स्पर्धेची नियमावली आहे. पहिले सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला टॉस कक्षमध्ये येणं गरजेचं आहे. इथे आनंद घेत असताना बघा सर्व आमचे राहुल स्पोर्टचे सर्वे सर्वात 2 दिवसापूर्वी इथे राहुल स्पोर्ट्स शॉपचं भव्य स्वरूपात बघा क्रीडा क्षेत्रातील विविध क्षेत्रातील स्पोर्ट्स लाईनचं लागणारं साहित्य ज्या शॉपमध्ये खऱ्या अर्थाने योग्य दरात उपलब्ध आहेत ते आमचे परममित्र राहुल स्पोर्ट्स टेंबोडे राहुल मस्करचं कौतुक करू. आज त्यांचे पिताश्री सुद्धा इथे उपस्थित आहेत. अनेक आमच्या ग्रामीण भागातील सर्व खेळाडूंना सुद्धा आम्ही सूचित करतो की ज्या ज्या स्पर्धेमध्ये जे स्पोर्ट्सचे लागणारे साहित्य ते निश्चित स्वरूपात राहुल मस्कर टेंबोडे यांच्याकडे उपलब्ध असणार आहे. अनेक खेळाडूंनी सुद्धा उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने तिथे उपस्थिती दाखवली होती. आकाश शेठ काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली क्रिकेटचा आनंद घेत असताना तुमचं आम्ही स्वागत करू. एका बाजूला संघ पाहतो रोशन आपण विचार केला सारंग 11 गावदेवी वलवली क्रिकेट संघ आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत सारंग एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा शरद शेठ पाटील बुरदुल आणि त्यानंतर इथे यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षली 11 मुरबी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत नरेश शेठ पाटील आणि राहुल शेठ पाटील. त्यांचे आम्ही मनपूर्वक आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत आणि आभारी व्यक्त करत आहोत. O2 रोशन पाटील. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. विकी पाटील रिव्हर्सचा प्रयत्न होता त्या ठिकाणी विशाल चिंद्रनकर या खेळाडूचा, पण इथे सपशल अपयशी राहिल्या कारण क्विकर वन बॉल होता. गती जास्त होती, टप्पा पडला, वेगाने बॉल विकेट किपरकडे जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल 24 रन धाव फलकावरती. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अभि नाही तो कभी नाही अशी कामगिरी या सकाळच्या सत्रामध्ये मैदानामध्ये करावी लागेल फलंदाजांना. तिसऱ्या पंचांची मागणी होते. बॉलरच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आला, त्यामुळे तिसरे पंच लगेचच आपण मैदानाकडे चला. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल, टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. जर का एखाद्या त्रुटी आढळल्या गोलंदाजीमध्ये तर मात्र नक्कीच आम्ही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू याची नोंद प्रत्येक संघाने घ्या. फटका फसलाय, फॉलो थ्रूमध्ये झेलचा प्रयत्न आहे आणि इथे झेल सोडलाय. सरळ सोपा झेल सोडला विकीने. सुनील पाटील आमचे नामांकित पंचांचे चिरंजीव सुनील अखत विकी पाटील, एका बाजूला आमचे अध्यक्ष संदीप पाटील सर, त्यांचा देखील आवाज उल्लेख करू आपण खरं तर या टीमच्या माध्यमातून. या स्पर्धेचे या संघाचे पुरस्कर्ते नरेश दादा, त्यांचा देखील विशेष आपण या ठिकाणी स्वागत करूया. 25 धाव फलकावरती. सुयोग म्हात्रे सलामीवीर आहे आणि प्रमोददादा म्हात्रे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत या ठिकाणी आपण करूया. आमचा खरं तर डीजे ऑपरेटर तुम्ही सध्या ऑन स्क्रीन पाहत आहे. 25 धाव फलकावरती. रिव्हर्सचा प्रयत्न आहे. याही वेळेला पूर्णपणे आपण जर पाहिलं डॉमिनेट केलं आता मोरबी संघाच्या गोलंदाजाने वलवली संघाच्या फलंदाजांना. डॉट बॉल जितके जास्त तितका प्रेशर तितक्या धावा कमी आणि आता हेच चित्र सध्या मैदानामध्ये पाहता, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. सुयोग कधीही गेअर बदलू शकतो आणि त्याच्याकडे ते कॅलिबर आहे, त्याला गेअर बदलावा लागेल. पुल टॉस बॉल बॅकफुटला आले, ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करत असताना मिड विकेटला हा फटका पाहिला, फटका फसला आणि चांगला झेल टिपला त्या ठिकाणी सर्वेश ठाकूरने मिड विकेटमध्ये. अजून एक धक्का बसतो या ठिकाणी सारंग 11 वलवडी संघाला. अगदी खाली बसला
आणि त्यानंतर हा झेल कॅरी केला सर्वेशने. मिड विकेट क्षेत्राकडे सुयोग मात्रे या खेळाडूचा लोअर फुल टॉस बॉल त्याला फ्लाईट दिली होती विकीने आणि त्यानंतर मात्र मोठा फटका एक्झिक्यूट करत असताना झेलबाद झाले सुयोग. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय यावेळेला 6व्या क्रमांकावरती आशिष पाटील. आशिष पाटील खरं तर आपण पाहिला सारंग 11 वलवली संघाकडे बॅटिंग ऑर्डर भरपूर तगडी आहे, परंतु यावेळेला थोडासा लांब टाकला शरीरापासून उजव्याच्या बाहेर, त्यामुळे पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा धावफलकावरती 4 गडी बाद 26-26 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. सुरुवात पहिल्या षटकात यामध्ये पहिली 10 धावा आल्या, त्यानंतर कमबॅक ऑन द राईज खेळत असताना डाऊन द ग्राउंड हा फटका आहे. लॉंग ऑनला एका टप्प्यावरती बॉल निघाला, सीमा पार, खणखणीत चौकार. फलंदाजाने बघा मान्यवरांचा चौकाराने सन्मान केलेला आहे. अतिथी देवो भव हरिभक्त पारायण श्री सुरेश बुवा पाटील नेवाली. आपण आल्यानंतर फलंदाजाने बघा आपला चौकाराने स्वागत केलं. जबरदस्त टायमिंग होतं आणि चांगला फटका त्या ठिकाणी पाहिला आपण. आशिष पाटील यांच्या बॅटमधून टोटल 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही खरं तर काही बॉल बाकी आहेत आणि यावेळेला मात्र येणाऱ्या काही बॉलमध्ये डू ऑर डाय, करो या मरो, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमण मैदानामध्ये करावं लागेल. विकी पाटीलचा पुढचा चेंडू फुलटॉस आहे, फिरून मारलाय, मिड विकेटला उंची घेतली आहे, अंतर देखील कापलंय. येस इट इज अ मॅक्सिमम, सीमा पार, 6 धावा. टोटल धावा धावफलकावरती 4 गडी बाद 36. आता एक षटक बाकी आहे. सन्माननीय पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना हरिभक्तन पारायण मंडळी वारकरी संप्रदायाचे खरं तर सभासद, त्या ठिकाणी त्यांचं आपण नक्कीच या ठिकाणी स्वागत करूया. गावकरी वारकरी धारकरी सर्वांचं आगमन या ठिकाणी झालंय आणि सर्वांचं या स्पर्धेचे आयोजक राजेश शेठ कातारा यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. निश्चित स्वरूपात बघा हरिभक्त पारायण सुरेश बुवा पाटील यांना आपण पाहतो की धन्य धन्य ज्याचा जन्म, धन्य धन्य ज्याचा जन्म, ज्याचा वारकरी पंढरीचा, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. बघा आपले तुझ्या कीर्तनात नालो आणि माणसात आलो. खऱ्या अर्थाने असे वारकरी संप्रदायाचे व्यक्तिमत्व सुरेश बुवा पाटील. आपण क्रिकेटचा आनंद घेता. सॅम ठाकूर समीर मैदानामध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय. 24 आवर्स ऑनलाईन असणारा खेळाडू आणि इथे पहिला बॉल क्या बात आहे, फिरून मारलाय, परंतु मिस टायमिंग आहे, उंची घेतली आहे. दोघांमध्ये कॉलिंग आणि मिड विकेटला झेल टिपत असताना 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का, विशाल चंद्रनकर बॅक टू द डग आउट. नव्हतं चराचर तेव्हा वसलं होतं पंढरपूर. वारकरी संप्रदाय हा खरं तर संतांनी समाजाला दिलेला अनमोल भेट आहे आणि चांगलं संगीत तुम्ही ऐकता डीजेच्या वतीनं. त्यांचं देखील बाज और कप्तान मुकेश कवर एक्स्ट्रा कवर था, उसे लॉन्ग ऑफ की तरफ हल्का सा लाने का प्रयास. ये कभी कभी होता है, फील्ड में थोड़ा सा परिवर्तन करना भी जरूरी होता है. तो बाहरी किनारा, फ्लाइंग स्लिप पे कोई मौजूद नहीं, शायद एक स्लिप तैनात करना चाहिए था. चलिए आप पर कर खेला इस गेंद को, सीमा रेखा पार 4 रन. थी 3 में 18 की जरूरत थी, तो 2 छक्के भागे थे और एक अंतिम गेंद के ऊपर मात्र वो छक्का नहीं मिला. पेट के खिलाफ क्या बढ़िया मैच हमें देखने को मिला था. सूर्य टीम के कप्तान टॉस के लिए तुरंत संपर्क करे. तो इस बार कॉटन बोल्ट, कमाल की वापसी होती हुई
किसी भी तेज बॉलर को इतना आसान नहीं होता और आपने ही फॉलो थ्रू में क्या बढ़िया कैच पकड़ा है। लौटेंगे, छक्का धागा था, चौका धागा था, लेकिन उसके बाद अगली गेंद के ऊपर जवाब दिया, चौथा झटका। संगनायक लगेच नाणेफेकीसाठी संपर्क साधावं। जय दुर्गा 11 सुरई प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानमान नेवालीपाड़ा संगनायक उपस्थित आहे। O2 रॉकस्टार। क्या जबरदस्त बॉलिंग का प्रदर्शन, चौका आने के बाद तुरंत वहां पर उन्होंने कमबैक किया। उन्नीस 4 विकेटों के नुकसान के ऊपर 19 के ऊपर 4 विकेटें गंवाई है। 45 का टारगेट है। जबरदस्त मैच दो टीमों के बीच में फिलहाल चलता हुआ। एक तरफ आप देख सकते हैं मुरबी और एक तरफ वलवली, दो टीमों के बीच में ये काफी बड़ी लड़त नजर आती हुई। ओ बल्ले का अंदरूनी सा कैच इट की मांग की गई थी। ये विकेट अगर हाथ में लगता तो मुरबी टीम पूरी तरीके से मुश्किल में पड़ जा सकती थी। भाग्य ने साथ दिया और इसी के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर पावर प्ले के समाप्त हो चुके। 2 ओवर की समाप्ति के बाद 19 4 विकेटों के नुकसान के ऊपर अब 18 गेंदों में चाहिए 26 रनों की जरूरत। साथ आप देख सकते हैं पीके शेठ पाटिल महागुरु, कल आपने देखा कि पनवेल प्रीमियर लीग में पेटाली के खिलाफ वोलवली टीम ने शानदार मुकाबला जीता और धुरला कर दिया था उन्होंने वो कल वोलवली टीम के खिलाड़ियों के ऊपर। बात करें आपके बात से, आई एम फुली एग्रीड विथ यू। आपके बात से मैं पूरी तरह से सहमत हूँ। जहां जहां पीके शेठ पाटिल अर्थात प्रभाकर शेठ पाटिल ऐसे दर्शक है क्रिकेट के, बिल्कुल महागुरु, ऐसे कम दर्शक, कम जो पैकर होते हैं, जो पैसों की बरसात, वेरी लेस पीपल देयर। बिल्कुल बिल्कुल प्रवीण, ऐसे कम दर्शक देखने मिलते हैं कि देयर आर वेरी लेस पीपल दोज हू शावर मनी ऑन क्रिकेट लाइक टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर प्रभाकर शेठ पाटिल अमन एंटरप्राइजेस मैन फ्रॉम वलभ। वेरी लेस पीपल दोज हू शावर मनी ऑन क्रिकेट लाइक। हा रोशन, खऱ्या अर्थाने बघा क्रीडा क्षेत्रामध्ये असे कमी प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतात जे खेळाडूंचं मनोबल वाढवण्याकरता पैशाची बरसात करतात, शॉवर मनी ज्याला म्हटलं जातो, ते असे कमी प्रेक्षक बघायला मिळतात। त्यामध्ये पीके शेठ पाटील यांचा अग्रेसर आपल्याला नाव घ्यावं लागेल। मुकेश, चला या। जय दुर्गा सुरेश विपक्ष आहे, जन्मान नेवालीपाडा प्रकाश शेठ मात्रे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, पाले बुद्रुक राजेश शेठ काथारा यांच्या वतीने तुम्हाला मी इन्व्हाइट करतो। या प्रकाश शेठ, पीके शेठ यांचे खास ते परम मित्र आहेत। प्रकाश शेठ मात्रे एकेकालचे नामांकित क्रिकेटर। चला नाणेफेक इथे संपन्न होत आहे। प्रकाश शेठ मात्रे पाले बुद्रुक बैलगाडा शर्यतीतील एक मोठं नाव, एका बाजूला सुरई, एका बाजूला नेवालीपाडा। बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो। नाणेफेकीचा कौल जानुमान जय दुर्गा सुरई क्रिकेट संघाच्या बाजूने। संघनायक फक्त निर्णय शतरक्षण करण्याचा निर्णय जय दुर्गा सुरई क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी जानुमान नेवालीपाडा क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित करण्यात आलेला आहे। O2 रॉकस्टार प्रवीण गायकर। क्या जबरदस्त, ये सिक्सर का बॉल नहीं है सत्यवान, ये ना, ये स्लो ओवर 1 गेंद थी
जो कभी कभी बल्लेबाज ताव में रहते हैं और ये ऐसी गेंदें लसित मलिंगा डालते हैं बिल्कुल जो बेहतरीन ये जो गेंदें होती है ऐसा लगता है ये पुलटा से मारेंगे, लेकिन ये स्लोवर वन गेंदें होती है जो फंस जाते हैं बल्लेबाज, और यहाँ पर सर्वेज जैसे ताकतवर बल्लेबाज को फंसा दिया है। क्या बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन, 20 4 विकेटों के नुकसान के ऊपर 45 का टारगेट, अभी भी यहाँ पर 25 चाहिए। एक और स्लोवर वन गेंद, अपील हुई है वहां पर, स्ट्रॉन्ग अपील, कॉन्फिडेंस है, लेकिन देखेंगे वहां पर दोनों अंपायर सल्ला मसलत करेंगे जरूर। दो खिलाड़ियों के दो अंपायरों के बीच में बिल्कुल बातचीत नजर आती है। फिंगर अप गोज, बैट्समैन आउट, बहुत बड़ा झटका, सर्वेश यहां से 5वां करारा झटका। आप यहां पर मुरबी टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है। कौन ऐसा माइका मांझा होगा जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा? का विनोद शेठ चौधरी गावदेवी कंस्ट्रक्शन के ओनर, इनका बैनर आपने देखा दोस्तों, जहां पर आपको नजर आया, जिनके द्वारा एक फ्रीज हमें दी गई है। तो मटालू सेठ आपका स्वागत करेंगे, खान रोड लाइंस के ओनर, वो भी मैच का आनंद लेते हुए। अभी यहां पर ऑन ग्राउंड ट्रेलर शायद रोका हुआ उन्होंने, लेकिन यहां पर क्या बढ़िया बॉलिंग, 15 में चाहिए 25। कप्तान संकेत के ऊपर आप पूरी तरीके से जिम्मेदारियां बनेगी। गेंदबाजी के मार्ग पर है गेंदबाज मनीष की स्लोवर वन गेंद, कमाल का शॉट है, पढ़ लिया इस गेंद बल्लेबाज ने और ठोका है जयेश मात्रे के बल्ले से 6 रन। बिल्कुल यहां पर आकाश भाई कातारा, प्रदीप भाई पाटिल को देख सकते हैं और उनके समेत विनोद शेठ, त्रिवेणी संगम। बेहतरीन छक्का, जरूरत थी मुरबी टीम को बड़े शॉट की और आखिरकार वो छक्का मिला। नंबर 7 पोजीशन के बल्लेबाज ने क्या कमाल की वहां पर टाइमिंग साधी। आप रन और गेंदों के बीच में फासला, 14 गेंदें बची, 19 रनों की फिलहाल आवश्यकता है। एक छक्के ने यहां पर थोड़ा सा काम बिगाड़ दिया है सारंग 11 वलवली टीम का। तो पटकी हुई गेंद थी, प्रेशर है इस बार, ऑप्शन से बाहर, अंपायर ने व्हाइट बॉल का करार घोषित कर दिया है। एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई और इसे 1 रनों की मदद से, हालांकि टीम का बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 27। 14 गेंदों में 18 रनों की जरूरत है। बिल्कुल हमारे जो सैंडी टीजे वलवली, उनका भी स्वागत करेंगे, वो भी मैच का आनंद लेते हुए। हालांकि नाइट टूर्नामेंट ओल्वे में चालू है, वहां पर उनकी डीजे ऑपरेटिंग आप देख सकते हैं। स्वागत है सैंडी। बढ़िया बॉलिंग, बढ़िया बैटिंग, नंबर 7 की पोजीशन के बल्लेबाज की ओर से 14 गेंदों में चाहिए 18 रनों की फिलहाल आवश्यकता है। लंबे कद के गेंदबाज जयेश के सामने, और स्लोवर वन गेंद घुटने के बल पर खेला जरूर, फील्डर सुयोगी वहां पर मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक वहां पर मात्र सिंगल मिलेगा। यही रन बता रहे हैं अंपायर की, ये रन नहीं होगा शायद, संकेत भी जानते हैं, लेकिन वो हंसी मजाक वाले खिलाड़ी है। सिर्फ अंपायर सैंडू को उकसाना चाहते थे, सैंडू को उकसाएंगे तो जानते खतरनाक मोड़ होता है दोनों के बीच में। 13 में चाहिए 17। अंतिम गेंद इस ओवर की, अगर डॉट बॉल आती है तो फिर मैच 50-50 रहेगा और बड़ा शॉट अगर आएगा तो ये मैच जाएगा मुरबी की तरफ। लेकिन क्या वलवली के गेंदबाज अंतिम गेंद के ऊपर रोक पाएंगे या फिर बल्लेबाज अपना जलवा दिखाना चाहेंगे? तो फिंगर रोल किए, ओवर की समाप्ति, सफल ओवर रहा। 3 ओवर की समाप्ति के बाद रन बने 28, 5 विकेटों के नुकसान पर। और वाइट के लिए रिव्यू, माफ कीजिएगा, तो चलिए यहाँ पर वाइट के लिए रिव्यू लिया है वहां पर बैटिंग टीम ने। बैटिंग टीम है ना, देखेंगे तीसरे अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। वाइट के लिए रिव्यू लिया है, तो मेरे ख्याल से इतना जल्दी लेना नहीं चाहिए था, ये अंदर की तरफ आई थी, सीधी गेंद बहुत अंदर की तरफ है। रिव्यू बचा लेते अंतिम कुछ 2 ओवरों में, तो फेयर डिलीवरी यहां पर रिव्यू नहीं मिलेगा आप इसके बाद आपको। तो यहां पर तीसरा ओवर समाप्त, रन बने हैं 28, यानी कि 12 गेंदें, 12 में चाहिए 17।
आपण राजेश शेठ, आकाश शेठ, स्वागत आहे तुमचं. इथे आपण पाहतो प्रवीण, जर विचार केला ना, यज्ञेश्वर प्रतिष्ठानच्या नावाने वायसीसी हर्षली अर्थात मुरबी क्रिकेट संघ खेळतो, परंतु एक काल असा होता संकेत पाटीलचे पिताश्री यज्ञेश्वर पाटील रोशन मुरबीमध्ये ज्या तलोदा विभागामध्ये स्पर्धा असायच्या तिथे मी समालोचन करण्यासाठी जायचो आणि खास आमचे परममित्र यज्ञेश्वर पाटील, बारकू शेठ पाटील मुरबी यांचे सुपुत्र आमचे मित्र जयदेव शेठ पाटील, एकेकालचा दादा फलंदाज जयदेव पाटील म्हटलं तर त्यांच्या गावातील हा संघ O2 रॉकस्टार प्रवीण. नरेश शेठ पाटिल और राहुल शेठ पाटिल, इनके द्वारा इस टीम को पैक किया गया मुरबी को. चलिए गेंदबाजी के मार्ग पर वलवली टीम का भूंगा यानी कि रत्नदीप चौधरी राइट आर्म ओवर द विकेट से मारा करेंगे. अगर ये मेडन ओवर फेंकते हैं तो मेरे ख्याल से राजेश शेठ कातरा इनके ओर से 25,000. चलिए रिव्यू लिया है अब यहां पर फील्डिंग टीम ने जो उनका रिव्यू बचा है. वाइड अगर जाते तो फर्क नहीं गिरता, लेकिन बल्ले से एक भी रन नहीं देते ना तो फिर भी भूंगा डाउन यानी कि रत्नदीप चौधरी को 25,000 का इनाम. राजेश शेठ काथारा गौरी स्पोर्ट्स के सर्वे सर्वा हैट्रिक ग्राम पंचायत सदस्य हैं और निश्चित तौर पर आने वाले फ्यूचर इलेक्शन के लिए भी आपको बहुत सारी शुभकामनाएं. वाइड के लिए रिव्यू की मांग की गई है. देखेंगे अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे. जहां पर रिव्यू बचा है वहां पर फील्डिंग डिपार्टमेंट के पास. तो इट्स अ वाइड बॉल कॉल, थर्ड अंपायर डिसीजन. एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई रिव्यू समाप्त हो चुका है दोनों भी टीमों का. अब यहां से आपको रिव्यू नहीं मिलेगा. बोलो तैयार रत्नदीप. ओ तेज गेंद है, तेज भाव है. ये ओवर टर्निंग पॉइंट होगा रोशन इस मैच का. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक लो स्कोर में किया है. 45 का टारगेट, 45 का टारगेट है और इस टारगेट का पीछा करते हुए कहीं ना कहीं थोड़ी सी जो स्थिति है वो नाजुक बन रही है. इंपॉर्टेंट 5 विकेट आदि सेना, मानो जिस तरीके से रॉयल चैलेंजर्स बैंगलोर और साउथ अफ्रीका के अब्राहम बेंजामिन डिविलियर्स आउट होते हैं, जब ऐसा लगता है कि आदि सेना लौटी है, ठीक उनके भी बल्लेबाज जैसे सर्वेश, शुभम, सलामी बल्लेबाज विकेट आउट होने के बाद ऐसा लग रहा है कि पूरी टीम यहां पर आदि सेना सस्ते में लौटी है. 11 में चाहिए 16 की जरूरत. हाफ ट्रैकर की बॉल, तीखा बाउंसर, थोड़ी सी गेंद उछली और अंपायर 1 बाउंस फॉर द ओवर का इशारा करते हुए एक्स्ट्रास में बढ़ोतरी. एक्स्ट्रास के साथ रन संख्या पहुंची है 30. 11 में चाहिए 15 की जरूरत. क्या फाइट हो रही है मैदान में. छोटा लक्ष्य कल हमने देखा 5 ओवर में 77 देखने को मिले, 4 ओवर में 77 देखने को मिले और 25 जो है लो स्कोर कल का, एक लो स्कोर था 25 का. लेकिन देखेंगे यहां पर रत्नदीप थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन. डीप कवर में जो खिलाड़ी था डीप पॉइंट की तरफ, उसे एक्स्ट्रा कवर बाउंड्री तरफ लाने का प्रयास. शॉर्ट एक्स्ट्रा कवर था, उसे बैकफुट पॉइंट की तरफ लाने का प्रयास. 3 खिलाड़ी है फ्लाइंग स्लीप में, बीच में एक छोटा खिलाड़ी रखा गया है. बोलो तैयार. तो इस बार भी बढ़िया गेंदबाजी. अभी तक की 2 गेंदें डॉट आ चुकी हैं, बल्ले से एक भी रन नहीं है. 2 वाइड के साथ इस ओवर में रन आ चुके हैं और 4 गेंदें डॉट निकालते हैं. तो राजेश शेठ कातरा इस टूर्नामेंट के हमारे लाडले आयोजक, उनकी ओर से 25,000 का इनाम बिल्कुल दिया जाएगा. ये शोरूम है दोस्तों फ्रिज का. 1 लाख का तो इनाम है ही आपको और साथ ही साथ हर एक टीम को एक फ्रिज दिया जाएगा. मैन ऑफ द सीरीज के लिए कैश प्राइज होगी और साथ ही साथ आप देख सकते हो तो 40+ के लिए सिर्फ ₹1 एंट्री, 10,000, 5,000 और एक फ्रिज उनको भी दिया जाएगा. तीसरी गेंद भी डॉट आ चुकी है. गोवर्धन शेठ पालेकर घर जा रहे थे लेकिन वो रुके. आइए खान रोड लाइंस के ओनर मटालू सेठ, स्वागत है. 12 ट्रेलर के मालिक है दोस्तों. नाइट टूर्नामेंट में बिल्कुल इनकी टीम हमेशा पैक करती इस टीम वलवली को और मुकेश सेलेक्ट कर तो उनके काफी बड़े गले के टाइट माने जाते हैं. मुखिया आपका स्वागत है इस वक्त मटालू सेठ का भी. बढ़िया मैच. 9 गेंदे 15 की जरूरत. ना मैच छोड़ा है मुरबी टीम ने, ना मैच छोड़ा है अभी तक यहां पर वलवली टीम ने. क्या तगड़ी फाइट चल रही है. 30 के ऊपर 5, 9 में चाहिए 15. फुल टॉस बॉल. चलिए कवर से एक्स्ट्रा कवर्स की दिशा में गेंद को ढकेला जरूर है और ये लीजिए राजेश शेठ कातर ने बंडल भी निकाल कर रखा था. देखिए स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं वो पूरा बंडल उनके लिए तैयारी था 25,000 का. तो बिल्कुल आप देख सकते हैं. तो देखिए बिल्कुल राजेश शेठ कातर ये स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं तैयारी थे वो 25,000 का बंडल. उनको भरोसा इस गेंदबाज के ऊपर, भरोसेमंद और भुंगा डॉन है बलबली का. ये आप यहां पर कप्तान सोचना पड़ेगा कि उनका उत्तरदायित्व क्या है. 8 गेंदों में चाहिए 14 रनों की आवश्यकता.
फाइट तगड़ी चल रही है दोनों टीमों के बीच में। और कैच की मांग, लेकिन कप्तान ने जिम्मेदारी दिखाई है। शॉट पॉइंट खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, 4 रन। संकेत पाटिल ने ही रत्नदीप की डंडी उखाड़ कर निकाल दी थी, लेकिन इस बार कप्तान संकेत पाटिल 5 गेंदें खेली थी, उन्होंने 4 गेंदें खेली थी लेकिन रन नहीं आ रहे थे। इस बार चौका मिला, बची हुई 7 गेंदें और 7 गेंदों में चाहिए 10 रनों की जरूरत। क्या फाइट है, हार नहीं मंजूर लेकिन जीतना है जरूर। आखिरकार कौन सी टीम अपना जीत का परचम लहरा पाएगी। तो तेज सटीक यॉर्कर, बेहतरीन ओवर, क्या मैच है। आप जीतने के लिए चाहिए 6 गेंदें 10 की जरूरत। हालात को ऐसा ना होने दी कि आप हिम्मत हार जाए, बल्कि हिम्मत ऐसे रखिए मेरे भाई कि हालात भी हार जाए। 6 चाहिए 10। माने यहाँ पर आज के हमारे अतिथि मेहमान मटालू शेठ का आगमन हो चुका है। खान रोडवेज के ओनर्स आपका स्वागत करते हैं हम। शानदार गेंदबाजी की, लेकिन भुंगा के साथ आप देख सकते हैं बकासुर। कॉमेंट्री क्षेत्र के हमारे डबल हिंद के श्री महागुरु बकासुर देख सकते हैं हमारे गढ़गे सर, और उनके समेत मटालू सेठ, यानी कि भुंगा और बकासुर बिल्कुल एक साथ आपको नजर आते हुए। क्या बात है दोस्तों। डबल हिंद केसरी का किताब यह है कि सुनील गावस्कर पुरस्कृत सम्मान इनके पास है, एक में वैसे कमेंटेटर, और सर केंद्रीय मंत्री नारायण राणे पुरस्कृत एक सम्मान इनके पास है। इसलिए हमारे कॉमेंट्री क्षेत्र के डबल हिंद केसरी 63 सीसी महागुरु जी ने कहा जाता है। उनका नंबर भी देखिए दोस्तों, वैसे सोनिया बैल के काफी बड़े फैन है, 50-50 उनका आखिरी नंबर है। और ये जी शेर की झलक सबसे अलग स्क्रीन के ऊपर नजर आते हुए नारायण राणे साहब वहां है, लेकिन ये जूनियर नारायण राणे साहब है। देखिए क्या पैड है उनका। सैंडी पार्क होते कहते हैं कि पैड ये साइड में पकड़ने का। तो स्वागत है, चलेंगे मैच की तरफ। बढ़िया फाइट, 6 गेंदें 10, कौन जीतेगा कौन हारेगा आने वाला समय ही बता पाएगा। सुयोग बॉलर तैयार, पहली गेंद लॉन्ग ऑफ की तरफ खेला हुआ स्ट्रोक, 1 रन जरूर मिलेगा। 1 रनों की मदद से स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 36-36, यानी कि 5 गेंदें, 5 गेंदों में चाहिए 9 रनों की जरूरत। झूला जितना पीछे जाता है ना उतना आगे भी जाता है, इसलिए जिंदगी का झूला पीछे जाए तो डरिए मत, वो आगे जरूर जाएगा। लेकिन ये झूला किसके लिए आगे जाएगा देखेंगे। दोनों भी टीमें जी जान से लड़ रही है। आज के दिन का पहला मैच बिग फाइट। ओ बल्ले का अंतुनिसा रन लेना चाहते हैं, तू मैं, और ये रन पूरा किया। प्ले डाउन हो सकते थे रोशन। तो बिल्कुल यहां पर काफी तगड़ी फाइट नजर आती हुई। अंतिम गेंदें 4, जीतने के लिए चाहिए 8 रनों की जरूरत। व्हाट अ फाइट, बिग फाइट यहां पर नजर आती हुई दो टीमों के बीच में। अभी तक सीधा आप खड़ा रहिए, वो वहां पर राहु बात है जोर सद्या। बॉलर तैयार, और इस बार भी अच्छी गेंद, एक भुंगा डॉन ने जबरदस्त गेंदबाजी की। अब साइराट यानी कि सुयोग प्रमोद मात्रे के सुपुत्र, ये भी दमदार गेंदबाजी। 3 गेंदें और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। क्या तगड़ी फाइट चल रही है यहां पर। टॉप ऑर्डर का बल्लेबाजों का खात्मा हुआ, बल्लेबाज जयेश के बल्ले से छक्का भी निकला है, लेकिन उन्होंने 8 गेंदें खेली है। संकेत ने, कप्तान ने टोटल 7 में 7 बनाए। गेंदें बहुत सारी है, दो बल्लेबाजों ने 15 खेली है। अब यहां पर बची हुई 3 गेंदें, 8 रनों की जरूरत। इस बार बल्ले का बाहरी किनारा, ओ अच्छी फील्डिंग वहां पर फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप पे नजर आती हुई। 1 रन मिलेगा 1 रनों की मदद से। रन संख्या पहुंची 38, 2 गेंदें 7 रनों की जरूरत। छक्का भी आता है तो सिंगल बनाना पड़ेगा, सिंगल आती है तो छक्का मारना पड़ेगा, लेकिन कंपलसरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है। और सुपर 10 सीरीज के लिए आपके आखिरी रन होंगे, उसके बाद रन नहीं काउंट किए जाएंगे। और विकेट के लिए 5 है रन सीरीज के लिए, ये बात हम आप तक पहुंचाना चाहेंगे। बोलो तैयार। तो संकेत ने मात्र यहां पर बल्ले का फेस खोला, 1 रन पूरा। दूसरी की कोशिश, ओ ये गलती हुई है।
संकेत के पास स्ट्राइक आना यानी कि कप्तान भली बात ही जानते, वो खुद उन्होंने स्ट्राइक अगर पकड़ते गेंद को तो मेरे ख्याल से रन आउट संकेत ही हो सकते थे। क्रॉसिंग नहीं हुआ था, संकेत को जीवन दान देना यानी कि आप पूरी तरीके से कठिन परिस्थिति निर्माण करना हो चुका है। राजेश शेठ कातारा गौरी स्पोर्ट्स नेवाली के सर्वे सर्वा, कभी कभी गौरी स्पोर्ट्स नेवाली इनके नाम से भी खेलती है, पीके शेठ के नाम से भी खेलती है, मटालू शेठ के नाम से भी खेलती है, लेकिन आज सारंग 11 शरद शेठ पाटिल बुर्दुल इनके नाम से खेल रही है। और एक तरफ नरेश शेठ पाटिल और राहुल शेठ पाटिल मुरबी इनके नाम से मुरबी खेल रही है। मुरबी या वलवली, जोरदार तालियां दोस्तों। ओ बड़ा शॉट, लेकिन 4 रन, क्या कमाल का स्ट्रोक, 5 मरतबा ऐसा हो चुका है दोस्तों। कप्तान संकेत ने ऐसी पारी खेली है। पिछले साल मोरबी की टूर्नामेंट 2 मैच में 2 बार 12 चाहिए थे, 2 छक्के धागे थे, और इस बार 1 में 6 चाहिए था। ये जीवन दान दिया, ये गोल बॉलर की गलती है। अगर आप वो गेंद ना छोड़ते तो ये मुकाबला आपके हाथ में जरूर था और गवा ये मैच। अभिनंदन मुरबी टीम, लेकिन फाइट दी वलवली टीम ने। हार्ड लक दोनों भी टीमों का हार्दिक स्वागत। आपल्याला बघायला मिळाली। एका बाजूला यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षली 11 मुरबी विपक्ष सारंग 11 गावदेवी वलवली। शेवटच्या चेंडूवर संकेत पाटील याने दमदार षटकार तटवला आणि संघाला विजय संपादित करून दिला। मुरबी क्रिकेट संघाचा मनपूर्वक आम्ही इथे अभिनंदन करतो। वलवली क्रिकेट संघाने स्पर्धेत सहभाग घेतला, आपलं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। सन्माननीय प्रकाश माद्रे पाले बुद्रुक यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ राजेश शेठ काथारा यांच्या शुभास्थिती केला जाईल। पीके शेठ पाटील नेहमी आम्ही पाहतो वलवली क्रिकेट संघाला ते पुरस्कृत करत असतात। आज मात्र वलवली क्रिकेट संघाला शेवटच्या चेंडूवर पराभवाला सामोरं जावं लागलं।